नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे तालुक्यातील नवलनगर येथे श्री आई कुलस्वामिनी धनदाई मातेच्या यात्रे उत्सवाला आजपासून सुरुवात। धुळे तालुक्यातील नवलनगर येथे श्री आई कुलस्वामिनी धनदाई मातेच्या भव्य यात्रे उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। यात्रेच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेले असून भाविकांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे। दरम्यान यात्रेत पारंपरिक पाळणे तसेच विविध संसार उपयोगी वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आलेले आहेत। खेळणी, घरगुती साहित्य, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंनी यात्रेचा परिसर गजबजून गेलेला आहे। लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत। यात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांकडून देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलेली दिसून येत आहे। स्थानिक प्रशासन व आयोजकांकडून सुरक्षेची व सुविधांची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे। या भव्य यात्रे उत्सवामुळे नवलनगर परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। 43 गावाच्या लोकांच्या सूचनेवरून झाली। बरेचसे लोक धनदाई माताची जी मूर्ती आहे, जे मंदिर आहे मस्जिदला, इथून जवळजवळ 65 किलोमीटरला त्या ठिकाणी जात होते। त्यांनी सुचवलं की आपण सुद्धा इथं जर मंदिर एक प्रस्थापित केलं तर ह्या परिसरातल्या लोकांना शेंड्या उतरवणे, बाकीचे विधी करणे याच्यासाठी जास्त सोयीस्कर होईल आणि म्हणून आम्ही ती सुरुवात केली। गेल्या 20-25 वर्षापासून दरवर्षी यात्रा भरते, पण या यात्रेला मात्र फार मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे असं निदर्शनास आल्यावर आम्ही ती 7 दिवसाची यात्रा केलेली आहे। यामध्ये एक कीर्तन ठेवलं आहे रविकिरण महाराजांचं, 2 चांगले तमाशे आहेत, रील आहेत, म्हणजे रोज संध्याकाळी लोकांची करमणूक आहे आणि लोकांना दिवसभराचं काम केल्यानंतर करमणुकीसाठी इथं आलं की एक यात्रेमध्ये फिरण्याचा आनंद, महिलांना काही खरेदी करण्याचा आनंद, लहान मुलांना गोडधोड घेण्याचा आनंद, या सर्वासाठी या ठिकाणी सोयी उपलब्ध आहेत। यावेळेला जे पाहणे देखील आलेले आहेत ते पाहणे जास्ती प्रमाणात आलेले आहेत आणि म्हणून यावेळेला रंगत चांगली राहणार आहे। पुढे या यात्रेला पर्यटन केंद्रासारखं एक स्वरूप निर्माण होईल असं दिसतं आहे आणि एक वैशिष्ट्य म्हणून या भागामध्ये पुढच्या वर्षापासून आम्ही बैलजोड्यांची विक्री, गुरांची विक्री आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांसाठी आणि बाहेरून चांगलं जातीवंत ब्रीड आणून त्याचीसुद्धा एक परवानगी या लोकांना मिळणार आहे। स्थानिक ठिकाणी त्यांना खरेदी करता येणार आहे आणि आजूबाजूला झाडांची, वृक्षांची, म्हणजे जांभूळ असतील, आंबे असतील, साग असतील, खूप चांगली घनदाट अरण्यासारखी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। झाडं चांगली वाढलेली आहेत आणि नयनरम्य असे वातावरण तयार झालेलं आहे। लोकांना जे येतात त्यांच्यासाठी व्हॉलंटियर लोक जे आहेत, नवलनगरचे, आंबोड्याचे, नावरे, अनावरी, वणी वगैरे 5 किलोमीटरच्या परिसरातले तरुण मंडळी उत्साहाने लोकांना गाईड करतात आणि त्यांना यात्रेमध्ये सोयीसुविधांसाठी मदत करतात।